सुवानी, उठ उठ लवकर, आपल्याला उशीर होतोय, उठ लवकर. अजून 5 मिनिटं झोपू दे ना ग. उठ ग बाई, लेट होतंय, उठ लवकर, पटकन कर. हॅलो मॉम्स अँड माय डिअर फ्रेंड्स, तुमची सकाळची सुरुवात अशीच होत असेल ना. आणि तुमच्यासाठी मी आज एक प्रश्न घेऊन आले आहे की इंग्लिश बोलायची तर आहे पण भीती वाटते. मी इंग्लिश बोलायला तर लोक मला हसतील का, हाच विचार आपण करत असतो आणि इंग्लिश बोलायचं टाळत असतो. तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अवर लिटल पार्टनर विथ अस. हॅलो गाईज, आय एम सुहानी. मीही माझ्या मुलीसोबतच इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करत असते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू शकतात. कारण आपल्यापेक्षा आजची मुलं कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलत असतात आणि त्यांचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा क्लिअर असतं. सो तर आपली मुलंच आपली इंग्लिश पार्टनर बनू शकतात. आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा इंग्रजी शिकवू शकतात आणि तुम्ही स्वतः सुद्धा शिकू शकतात. पण आपल्या मुलांना एक परफेक्ट आईची नाही तर एक कॉन्फिडंट आईची गरज आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओ नंतर आपला इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स वाढूया आणि रोजच इंग्लिश आपल्या कम्युनिकेशन मध्ये ऍड करूया. तुम्ही स्टार्टिंग मध्ये बघितलंच असेल, त्याचप्रमाणे आपण मुलांना उठवत असतो, पण त्याच जागेवर जर आपण अशाच प्रकारची छोटी छोटी मराठी सेंटेन्स इंग्लिश मध्ये बोलली तर किती छान राहील नाही का. आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपल्या मुलांच्या कानावरही इंग्लिश पडेल आणि त्यांच्या कानावर इंग्लिश पडेल, म्हणजेच तेही इंग्लिश बोलतील आणि आपल्यालाही इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स येईल. तर जेव्हा आपल्याला बोलायचं असेल उठ सुवानी, तर आपण काय बोलणार? वेकअप. वेकअप सुवानी किंवा गेटअप सुवानी. लवकर कर, हरी अप. तुला उशीर होईल, यू विल बी लेट. आपल्याला उशीर होत आहे, वी आर गेटिंग लेट. गुड. तर बघा, ही छोटी छोटी फ्रेजेस आहेत. ही जर आपण आपल्या डेली लाईफ मध्ये ऍड केली तर एक दिवस आपल्याला नवीन वाटेल, पण आपण जर हेच कंटिन्यू करत राहिलो तर 10 दिवसानंतर आपल्याला 11व्या दिवशी आपल्याला विचार नाही करावा लागणार, ते सेंटेन्स आपोआप आपल्या जिभेवर येईल आणि याचप्रमाणे आपला कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि आता जे सुवानी इंग्लिश मध्ये सेंटेन्स बोलली ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लगेच तुम्ही आमच्यासोबत रिपीट करू शकता. बिईंग अ मम म्हणजे बेसिकली बॉटल शोधा, सॉक्स शोधा, होमवर्क करायला लावा, बॅग भरा, हेच असतं की नाही. आणि हे सगळं करून सुद्धा वी आर ट्राइंग टू इम्प्रूव्ह अवर सेल्फ, राईट? दॅट इट सेल्फ इज ब्युटिफुल. बघा, तुम्हाला असं वाटत असेल की उशीर झालाय, आता आपलं लग्न होऊन गेलं, आपल्याला मुलं होऊन गेली, आता काय शिकायचं? तर लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही गोष्टीला उशीर झालेला नसतो. एव्हरी सिंगल सेंटेन्स इज इम्पॉर्टंट. जेव्हा आपण इंग्लिश बोलायला ऍज अ बिगिनर आपण जेव्हा इंग्लिश शिकत असतो तर आपल्यासाठी एक एक इंग्लिश शब्द, एक एक इंग्लिश सेंटेन्स महत्वाचा असतो आणि तो आपण रोज आपण आपल्या कम्युनिकेशन मध्ये आपण ऍड केलाच पाहिजे. म्हणून आजची जी सेंटेन्स मी तुम्हाला सांगते ती तुम्ही नक्की रिपीट करा तुमच्या मुलांसोबत किंवा तुम्ही मिरर सोबत समोर उभं राहून सुद्धा ती सेंटेन्सेस रिपीट करू शकतात. मी आता एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करायला स्टार्ट केलाय, ते खूपच असं इमोशनलही वाटतंय, पण कधी ना कधी आपल्याला रिस्टार्ट तर करावाच लागतो आणि म्हणून आपण आपलं चॅनल सुद्धा रिस्टार्ट केलंय. आणि आता मी स्पेशली पॅरेंट्ससाठी, आयांसाठी आता भरपूर असे व्हिडिओज घेऊन येणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा इम्प्रूव्ह करायचंय आणि त्याचसोबत आपल्याला सुद्धा इम्प्रूव्ह व्हायचंय. तर आता आपण सकाळची सेंटेन्सेस तर पाहिलीच, आता जी पुढची सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला रिपीट करायची आहेत आणि रोज प्रॅक्टिस मध्ये घ्यायची आहेत. चला तर मग बघूया. तुझा नाश्ता संपव. फिनिश युअर ब्रेकफास्ट. अन्न वाया घालू नको. डोंट वेस्ट फूड. दूध संपव. फिनिश युअर मिल्क. दूध पी. ड्रिंक युअर मिल्क. हळूहळू खा. Eat slowly. तुझा होमवर्क झाला का? Did you do your homework? पुन्हा प्रयत्न कर. Try again. व्यवस्थित बस. Sit properly. मोठ्याने वाच. Read loudly. व्यवस्थित लिही. Write neatly. तुझी नोटबुक मला दाखव. Show me your notebook. तर अशा प्रकारे आपण हे छोटी छोटी सेंटेन्सेस आहेत, पण ही आपल्याला आजपासून आपल्या मुलांसोबत बोलायची आहेत. आणि तुम्ही बोलत आहात की नाही, तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा डायरेक्ट तुमचे फिलिंग्स तुम्ही मला मेसेजमध्ये शेअर करू शकता. लक्षात ठेवा, मी प्रत्येक मेसेज आणि कॉमेंट रीड करत असते आणि रिप्लाय द्यायचा सुद्धा प्रयत्न करत असते. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम येत आहे पॅरेंटिंग मध्ये, प्री स्कूलिंग मध्ये, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये बिंदास विचारू शकतात आणि त्या रिलेटेड व्हिडिओज मी नक्की घेऊन येईल.
तर आजचा व्हिडिओ स्पेशली मॉम्स साठी, आयांसाठी होता, की जे सुरुवात करायला घाबरतात. तर आजच्या या व्हिडिओ नंतर सुरुवात करा आणि हळूहळू मी पुढे अजून इंग्लिश रिलेटेड व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि तशीच प्रॅक्टिस आपल्याला चालू ठेवायची आहे. हो की नाही? हो मंडळी, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिलते हैं अगले वीडियो में.